फास्ट फास्ट सगळीकडे पसरलं की यांचं लग्न होणार आहे आणि यांचं ठरलेलं आहे. आणि मग तसं करत करत मग आमच्या फॅमिली मेंबर्सना कळलं आणि मी म्हटलं वा, की आम्ही असा विचारच केला नाही की असं पण कधी घडू शकतं. आणि या गोष्टी ना मिनी ब्लॉग मध्ये मी सांगितली नव्हती, पण इथे तुम्हाला सांगते. जसं मम्मीला समजलं ना, तिने माझ्याशी हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओज माझा लव्ह स्टोरीचा पार्ट असणार आहे. हा पहिला भाग आहे. मिनी ब्लॉग्समधून तुम्हाला समजलंच असेल माझ्या लव्ह स्टोरीमध्ये काय काय घडलं, काय काय नाही, पण त्यामध्ये कोणालाच पूर्णपणे डिटेलमध्ये काही समजलेलं नाहीये, म्हणूनच हा मी व्हिडिओ घेऊन आलेले. याच्यामध्ये मला जितकं शक्य होईल तेवढं मी रिव्हील करणार आहे. सो मी पण निवांत बसलेले, तुम्ही पण निवांत बसून घ्या, कारण की व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तुमचे सगळे जे डाऊट्स आहेत ना ते क्लिअर होतील. सो स्टार्ट करूया. तर आता आपण 6 वर्षा पाठीमागे जाऊयात. 2020 मध्ये स्टार्टिंग आमची 2020 पासून झाली होती, जसं मी सांगितलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगते, ती म्हणजे आम्ही 11 फेब्रुवारी 2020 ला आम्ही आमचं रिलेशन स्टार्ट केलं होतं. असं आम्ही सेलिब्रेट करतो. या लास्ट 11 फेब्रुवारीला पण आम्ही सेलिब्रेशन केलं होतं. म्हणजे 11 फेब्रुवारी 2020 टू 2026 म्हणजे 6 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि हे एकदम परफेक्ट एक्झॅक्ट डेट नाही आहे, पण आम्ही ह्याच दिवशी सेलिब्रेट करतो की तू माझ्या आयुष्यात आलीस किंवा मी तुझ्या आयुष्यात आले असं म्हणून. आणखीन एक क्वेश्चन म्हणजे तुम्हाला पडला होता, तो म्हणजे मी कोणत्या स्टँडर्डमध्ये होते जेव्हा 2022ला लॉकडाऊन पडलं होतं तेव्हा. तर मी 8th स्टँडर्डला होते. लॉकडाऊन पडायच्या आधी माझी ओरल वायवा झाली होती, म्हणजे ओरल वायवा म्हणतात ती झाली होती. आणि काही दिवसासाठी आम्हाला सुट्टी मिळाली होती, कारण की लॉकडाऊन असं कोणालाच माहिती नव्हतं कोरोना आहे, आणि कमी होईपर्यंत थोडे दिवस सुट्टी मिळाली होती. त्यानंतर आमचे रिटर्न पेपर घेणार असं होतं, पण अचानकच रिटर्न पेपर काही घेतलेच नाही आणि डायरेक्ट लॉकडाऊनच पडलं. म्हणजे 8th स्टँडर्डची एक्झाम्स मी दिलेलीच नाहीयेत असं समजू शकता. सुरुवातीपासून काय झालं, मी गावाला का गेलो ह्याचं कारण पण तुम्हाला सांगते. लॉकडाऊन वगैरे कोरोना वगैरे सगळं चालू होतं आणि आमच्या घरामध्ये समथिंग काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम झाला होता, आणि त्यामुळेच आम्ही म्हटलं की थोडंसं रेस्ट म्हणून आपण गावाला जावे. फक्त 2 दिवसाचेच कपडे घेऊन गेलोय आम्ही, आणि 2.5 महिने तिथे काढलेत आम्ही. तुम्ही विचार करू शकता की कोरोनामध्ये आमची काय हालत झाली असेल. 2 दिवसाच्या कपड्यावर आम्ही राहिलो होतो ना. इकडे कुठे तिकडे कुठे जाऊ पण शकत नव्हतो, असं झालं होतं सिच्युएशन. फॅमिली प्रॉब्लेम काहीतरी झाला होता आणि आम्ही म्हटलं की 2 दिवसासाठी रेस्ट घ्यायला गावाकडे जाऊया, आणि थोडंसं फ्रेश फील व्हायला लागलं ना की माघारी येऊयात. काहीतरी समथिंग टेन्शन होतं, तर काय होतं मी परफेक्ट नाही सांगू शकत. मग आम्ही विचार केला जाऊयात, पॅकिंग केली आणि लागलीच निघालो. असं नाही की आधीपासून प्लॅनिंग करतोय, नाही, ऑन द स्पॉट प्लॅनिंग झालं आणि जाऊया म्हटलं. आता आणखी एक क्वेश्चन म्हणजे माझ्या नवऱ्याला म्हणजे वैभवला मी का घेऊन गेलो, आम्ही फॅमिली चालू होतं, त्याला नेण्याचं कारण काय होतं ते म्हणजे तो गाडी खूप चांगलं चालवतो त्यामुळे. दुसरी गोष्ट म्हणजे पप्पांना मेंटल स्ट्रेस चालू होता, फॅमिली प्रॉब्लेम चालू होतं, त्यामुळे कसं आहे की गाडी घेऊन जाणार म्हटल्यावरती थोडं रिस्क नको म्हटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक व्यक्ती जर गेला ना, एक व्यक्ती ड्रायव्हर असेल, चालवणार असेल ना, तर मग खूप जास्त लोड होतं जायचं यायचं ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून हेल्प म्हणून त्याला घेऊन गेलो होतो, दुसरं काही रिझन नव्हतं. अजून एक क्वेश्चन जो तुम्हा सगळ्यांनी मला विचारला होता, तो म्हणजे माझं एज काय होतं. तर तेव्हा जेव्हा कोरोना होता किंवा लॉकडाऊन होता ना, मी 8th स्टँडर्डला होते. माझं एज समथिंग 14-15 होतं. 15 स्टार्ट होणार होतं, म्हणजे 8 तर कम्प्लीटच होत आली होती, कारण की एक्झाम वगैरे कसं झालं नाही. 14 एंडिंग चालू होतं, आणि आत्ता सध्या रनिंग चालू आहे ते म्हणजे 20. 2 महिने राहिलेले, 20 पण संपत आलेले आहे, 21 स्टार्ट होतंय माझं आता गावाला गेलो. गावाला जाऊपर्यंत गेल्यानंतरही माझ्या मनात काही नव्हतं, जे काय होतं ते माझ्या नवऱ्याच्या मनामध्येच होतं. जसं मी स्टार्टिंग केलं त्याच्या मनात तरी कुठून आलं किंवा त्याच्या लाईफमध्ये कशी स्टार्टिंग झाली, तर म्हणजे मी रिसर्च केली. मी त्याला विचारलं की काय झालं, कुठून स्टार्ट झालं. तर तेव्हा त्याने सांगितलं की हा म्हणजे माझे आजोबा आहेत ना, त्यांना माझे आता आहे त्या सासू सासऱ्यांनी विचारलं होतं की तुमची ती नात ती मुलगी देताय का बघा, तर आम्ही करायला तयार आहेत. मग तसं म्हटल्यामुळे त्याने ऐकलं असेल, आणि तेव्हापासून त्याच्या मनात होतं की हा थोडंसं त्याच्या मनात पण मी होते. गावाला वगैरे गेलो आम्ही, आणि आमचं एकदम नॉर्मल होतं, लाईक आत्तीचा मुलगा आहे, मी त्याच्या मामाची मुलगी आहे, एकदम नॉर्मल बोलतोय आम्ही. आणि असं नाही की आम्ही आत्ताच भेटलोय, आम्ही गेल्या भरपूर वर्षांपासून बोलतोय, ओळखीचे आहोत एकमेकांचे. म्हणजे जसं आम्ही केरळवरून कोल्हापूरला शिफ्ट झालो, आणि मी 3rd स्टँडर्डला होते तेव्हा मी लांब होते, पण 1 वर्ष मी आता जिथं राहते ना सासरी, तिथून एक जवळच आम्ही राहत होतो. तिथून मग पुढे परत आम्ही थोडंसं लांब गेलो, आणि म्हणजे त्याच्यानंतर ना 4-5 वर्षानंतर म्हणजे 8वीला गेल्यानंतर आम्ही कुठे रिलेशनमध्ये आलो होतो.
8वी झालीच होती माझी, लाईक 9th स्टँडर्डमध्ये मी गेली होते. ओके, तर त्या 2.5 महिन्यांमध्ये आमच्यासोबत काय झालं, आमच्या लाईफमध्ये काय काय घडलं नाही हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि थोडंसं फास्ट सांगते म्हणजे लवकर कव्हर अप होईल. थोडंफार बोलत होतो, मलाही समजलं होतं की त्याच्या मनामध्ये माझ्यासाठी थोडं काहीतरी आहे, कारण की मुलीला लगेच समजतं. आम्ही बोलत होतो चॅट्सवरती वगैरे, आणि एक्झॅक्ट मला आठवत नाही की स्टार्टिंग कोणी केली, त्याने केली, मी केली, मला माहित नाही, पण एक मला वाटतं की जास्तीत जास्त पर्सेंटेज चान्सेस आहे की त्यानेच मला मेसेज केला असणार आहे. हाय मेसेज केलेला मला अजून आठवतोय, त्यानेच केला असेल असं वाटते, पूर्णपणे माझ्या लक्षात नाहीये. मग आम्ही हळूहळू बोलायला लागलो, त्याने त्याचे फिलिंग्स जे आहेत ना त्या मला हळूहळू सांगायला चालू केले. महत्त्वाचं म्हणजे मला त्याचा स्वभाव पसंत आला होता. एक मुलीला काय हवं असतं किंवा माझे विचार थोडेसे वेगळे होते की थोड्या क्वालिटीज कमी असल्या तरी चालेल, पण त्याचा जो मेन स्वभाव आहे, त्याची जी पर्सनॅलिटी आहे ना ती चांगली असायला हवी आहे ती. आणि एक गोष्ट मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगते, ती म्हणजे मी थोडीशी घाबरट मुलगी आहे. कशासाठी? तर रिलेशनशिपसाठी. मला एक भीती वाटते रिलेशनशिपमध्ये यायच्या आधी, म्हणून माझं कधीच रिलेशनशिप नव्हतं. किंवा मी बोलली असेल फ्रेंडसोबत, पण वैभव हा पहिला व्यक्ती आहे ज्याच्यासोबत मी रिलेशनमध्ये आली आणि त्याच्यासोबतच माझं लग्न पण झालंय. आणि या गोष्टी ना मिनी ब्लॉगमध्ये मी सांगितली नव्हती, पण इथं तुम्हाला सांगते. त्या 2.5 महिन्याच्या दरम्यानच ना माझ्या मनातही थोडंफार होतं की हा मुलगा चांगला आहे. मलाही थोडासा तो आवडायला लागला होता, पण 100% मी शुअर नव्हते. जसं मी म्हटलं, मी पूर्णपणे सिरियस नव्हते, कारण की माझ्याही काही अटी होत्या की माझ्या पप्पांना तो पसंत असला पाहिजे, जो शेवटचा निर्णय असणार तो पप्पांचाच असणार आहे. मग याने हळूहळू काय केलं, स्टार्ट केलं. मी फक्त त्याच्यासोबत बोलतच होते, पण त्याने हळूहळू काय केलं की सगळ्यांना आमच्या रिलेशनबद्दल सांगायला स्टार्ट केलं. म्हणजे त्या 2.5 महिन्यांमध्येच सगळीकडे सांगितलं की डायरेक्ट असं सांगायला चालू केलं की आमच्या दोघांचं लग्न होणार आहे, आम्ही दोघं लग्न करणार आहे, आमचं सगळं फिक्स झालंय असं सांगत असल्यामुळे सगळीकडं फास्ट सगळीकडे पसरलं की यांचं लग्न होणार आहे आणि यांचं ठरलेलं आहे. आणि मग तसं करत करत मग आमच्या फॅमिली मेंबर्सना कळालं, म्हणजे माझ्या मम्मी पप्पांना वगैरे कळालं. मग माझ्या पप्पांचं काय रिॲक्शन होतं मला माहित नाही, पण मम्मीचं खूप खतरनाक होतं, कारण की मम्मीला ही गोष्ट डायजेस्टच होत म्हणजे पटतच नव्हती त्यामुळे. आणि आता ही गोष्ट त्यानं का केली असेल, म्हणजे सगळ्यांपर्यंत का पसरलं होतं माहिती आहे, ह्या गोष्टीचं पण मी त्याला विचारलं. तर त्याचं म्हणणं होतं की जितकं जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, जितकं जास्त लोकांना कळेल ना तितका फायदा होईल आणि लवकर आपलं लग्न करून देतील, ह्यासाठी त्याने सगळीकडे पसरलं होतं. आणि मी म्हटलं वाह, किती मस्त काम केलंस म्हटलं, कारण की माझी हालत इथून पुढे चांगलीच खराब झाली होते. जसं मम्मीला समजलं ना, तिने माझ्याशी बोललं, त्याच्यासोबत बोललं, आम्हाला सांगितलं की नाही बोलायचं आहे, नाही चालत आहे वगैरे, असं भरपूर काही सांगितलं. आणि तेव्हापासूनच असं होतं की मम्मीने आम्हाला पूर्णपणे सेपरेट केलं होतं, कुणी कोणासोबत बोलायचं नाही. तरी कधी तरच मी बोलायचे चॅट्सवरती वगैरे. त्यानंतर ना हळूहळू दिवस निघत गेले. असं झालं होतं की कधी लॉकडाऊन संपेल आणि आम्ही कोल्हापूरला माघारी येईल, कारण की 2 कपड्यांवरती आम्ही गेलो होतो आणि खूप वैताग आला उन्हामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला नको झालं होतं. पण ह्या सगळ्यांमध्ये ना वैभवच्या म्हणजे माझ्या नवऱ्याच्या मनात मी इतकी चांगली बसली होती ना, आता केलं तर हिच्यासोबतच करणार हे त्याचं फिक्स होतं. त्यानंतर 2.5 महिने संपले. 2 जूनला आम्ही माघारी आलो. 1 जूनला माझा बर्थडे होता, म्हणजे 2.5 महिने थांबून माझा बर्थडे केला. आणि मग 2 जूनला आम्ही म्हटलं की नाही जायचंच आहे, आणि आम्ही आलो, म्हणजे थोडंफार इकडे तिकडे करून आलो. आल्यानंतर पण इथं आमची चेकिंग वगैरे झालं होतं. आम्हाला 14 दिवसासाठी क्वारंटाईन, 14 का 7 दिवसांसाठी आम्हाला ते क्वारंटाईन वगैरे करून वगैरे सगळं ठेवलं होतं. तरी आम्ही घरात होतो, आमचं सेपरेट घर असल्यामुळे आम्हाला बाहेर कुठे घेऊन गेले नाही, घरामध्येच क्वारंटाईन केलं होतं. त्यानंतर ना काही महिने त्यानंतर ना माझ्या नवऱ्याचं म्हणजे आता हे जे घर बांधायलंय ना ते बांधायला वगैरे काढलं होतं, त्यामुळे आमच्याच घराच्या वरती म्हणजे माझ्या नवरा त्याची फॅमिली शिफ्ट झाले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे घराचं काम चालू होतं. मग हळूहळू 9th स्टँडर्डला मी गेले. 8चे पेपर दिले ना, रिझल्ट वगैरे तसंच लागलं. 9th स्टँडर्डला वगैरे आम्ही बोलत होतो. आता माझ्याही मनात चांगलं होतं की याच्यासोबतच लग्न करायचं आहे. तर मला नेहमी प्रश्न विचारायचा, तू माझ्यासोबत लग्न करणार ना, तू माझ्यासोबत लग्न करणार का? आणि मी पहिला तर सिरियस नव्हते, मी आपलं असंच म्हणायची होय होय. आणि नंतर ना मलाच नाही समजलं की लाईक असंच होय होय म्हणण्यापर्यंत खरंच होय होय माझं कधी झालं. जेन्युइनली मला पण वाटायला लागलं की होय चांगला मुलगा आहे आणि मलाही तो आवडायला लागला. पुन्हा 9वी 10वी माझी मी जसं सांगितलं खूप अवघड होती, कारण की मम्मीचं नाही होतं, याचं होय होतं. त्यामध्ये मला खूप जास्त प्रॉब्लेम झाले, कारण की मी दोन्हीकडून होते ना. माझी मम्मी पण मला गरजेची होती आणि आता ह्या रिलेशनमध्ये आहे तर रिलेशन पण गरजेचं होतं. मग ते असं होतं की काही सोडू शकत नव्हते, काही लांब करू शकत नव्हते, दोन्ही धरून चालायचं म्हटल्यावरती खूप त्रास होणार आहे. 2 वर्ष मी इतकी मुश्किलने काढली, कशी तरी काढली. आणि म्हटलं की देवाला प्रार्थना केली की
कसं तरी टाइम निघून जाऊ देत. आणि मीनवाईल ह्या टाइम मध्ये पण माझा नवरा देवाला म्हणत होता, देवा मामी तेवढी कशी तयार होत, म्हणजे माझ्या मम्मी मामीच लागते ना, मामी तेवढी लग्नासाठी कशी तर तयार होऊ देत. आणि कुठेतरी देवानं नंतर ती गोष्ट ऐकली पण. ओके, 9th स्टँडर्ड झालं, 10th स्टँडर्ड झालं, आणि तेव्हा त्यांचं घर वगैरे तयार झालं. आणि आता घर पण झालं होतं लगेच. त्याने मला वाटतं तेव्हा त्याच टाइमच्या दरम्यान 2 व्हीलर घेतली. आणि मग असं होतं की हा ठीक आहे, आता कामापुरतं तर ह्याच्याकडे आहे, म्हणजे घर आहे, गाडी आहे, आणि ज्या बेसिक गोष्टी आहेत, मेन म्हणजे त्याला सवयी पण चांगल्या गोष्टी आहेत. लाईक असं कुठलं व्यसन नाहीये, स्वभावाने चांगला रिस्पेक्ट करतो, आणि महत्वाचं म्हणजे पसंत करतोय मला. आय होप की तुम्हाला माझी स्टोरी समजत असेल. मला कसं व्हायला, मला समजेल मी काय बोलू काय नाही, माझे असं धकधक 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 व्हायला लागलेलं आहे, नर्वस आहे मी. जरी तुम्हाला यामध्ये काही क्वेश्चन्स असतील ना, तर मला कमेंट सेक्शन मध्ये विचारत जावा, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे कव्हर करत राहील. त्या दरम्यान 9-10च्या दरम्यान ना खूप काही घडलं. खूप लोक बोलतात, हे बोलते ते बोलते, म्हणजे शब्दात नाही सांगू शकत की काय घडलं. आता जरी मी हसत असले तरी सिच्युएशन तशी नव्हती. खूप 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 म्हणजे मला हेल्थ प्रॉब्लेम पण चालू झाली, एवढं मी टेन्शन घेतलं होतं. हळूहळू सगळं मग ठीक होत आलं. पण लोकांनी जे बोलायचं होतं तिथं बोलले, लोकांनी जिथं काय करायचं होतं ना ते सगळं केलं. 10th स्टँडर्ड झाली माझी, मी कॉलेजमध्ये एंटर करत होते, आणि लाईक मी म्हटलं जसं एकदम टाइम चेंज झाला. म्हणजे काय म्हणजे घडलं असं मी एकदम परफेक्ट नाही सांगू शकत. पण जिथं माझी मम्मी तयारच नव्हते मी म्हणते, तुम्ही समजू शकता, बिलकुल नाही नव्हतं, बिलकुल नो. म्हणजे कोणालाच वाटत नव्हतं की मम्मी तयार होईल. शेवटी काय होणार आहे ना हे कोणाला माहित नव्हतं. लग्न होणार आहे नाही होणार हे कोणाला दिसतच नव्हतं समोर. सगळ्यांना वाटत होतं की हे जे चालू आहे, मम्मी तयार नाही आहे, ह्याला करायचं आहे, याच्यामधूनच आम्ही कसं बाहेर पडतो हेच माहिती नव्हतं. असं वाटलंच नाही की मम्मी कधी तयार होईल. आमचं हेच चालू होतं की मम्मीला कसं मनवायचं, मम्मीला कसं तयार करायचं, मम्मीला काय करायचं, असं ह्या सगळ्या गोष्टी चालू असायच्या मनामध्ये सारख्या. सगळ्यांनाच हा प्रश्न पडायचा. ओके, जस्ट मम्मीला वाटलं की हा आपण एक चान्स देऊन बघावा, किंवा मम्मीने म्हटलं की नाही आपण माघारी घ्यावं. तेव्हा असं झालं होतं की मम्मी एकीकडनं लढते आणि आम्ही सगळी एका साईडला झालो होतो. एक दुसरं कोणाला काहीच प्रॉब्लेम नव्हता, फक्त मम्मीलाच होतं की नाही. तिचंही नॉर्मल आईसारखंच एक्सपेक्टेशन्स होते की म्हणजे काहीही तिच्या मनामध्ये असतील की हा माझ्या मुलीला हे मिळावं ते मिळावं, म्हणजे जसं प्रत्येकच आई वडिलांना वाटते की चांगलं चांगलं मिळावं, बेहतर मिळावं असं म्हणतो ना, तसंच होतं. आणि त्यामुळेच तो मुलगा कुठेतरी तिथे फिट होत नव्हता, म्हणजे हा वैभव फिट होत नव्हता तिच्या नजरेमध्ये. ओके, पण तो खरा काय आहे, त्याचा काय स्वभाव आहे ना, ते लवकर लोकांना समजत नाही. जो त्याच्या आसपास असतात ना लोक, त्यांनाच कळते की ऍक्च्युअल मध्ये त्याचा स्वभाव कसा आहे. मलाही पहिला माहित नव्हतं. जेव्हा मी त्याच्यासोबत बोलायला लागले, जेव्हा त्याला समजायला लागले, तेव्हा समजलं की ऍक्च्युअल त्याची पर्सनॅलिटी काय आहे किंवा त्याचा स्वभाव काय आहे. मेन स्वभाव असतो, दिसण्यावर काय नसतं. कारण की दिसणं काही आज काही 5-10 वर्ष आहे तर तिथून पुढे नाही आहे. ते मेन त्याची पर्सनॅलिटी कशी आहे ना हे महत्वाचं आहे. कारण पर्सनॅलिटी ही पहिल्यापासून तर शेवटपर्यंत तीच राहते. माणसाचा जो स्वभाव असतो ना तो तसाच राहतो. म्हणून विचार करून पसंत करायचा आहे, बघून नाही. बघून काही पसंत करायचं नाही. त्याचे विचार कसे आहेत ना हे बघून त्याला पसंत करायचं असतं. हे माझं म्हणणं आहे. बॅक टू द टॉपिक. मी जसं म्हटलं, काय झालं मला काय माहित नाही, मम्मीचं एकदम मन बदललं. मम्मी म्हणली की त्याला चान्स द्यावा, म्हणून मम्मीने चान्स दिला आणि समजण्याचा प्रयत्न केला की ऍक्च्युअल मध्ये पोरगा कसा आहे. हळूहळू मम्मीलाही समजलं, म्हणजे लाईक बोलत असल्यामुळे समजलं की हा मुलगा कसा आहे, त्याच्या मनात मी कशी आहे, त्याचे इंटेन्शन्स काय आहेत, सगळं सगळं समजायला लागलं. आता दुसरी भली कशी असे नका, पण मुलगा तर चांगला आहे हे मात्र खरं होतं. या मोमेंट पर्यंत असं होतं की ठीक आहे आपण विचार करू शकतो, असं मम्मीचं हे होतं, विचार करू शकतो. आणि हळूहळू जसं वर्ष निघत गेलं ना, 11th पर्यंत वगैरे मी आली असेल आणि सगळं सॉर्ट झालं. सगळं म्हणजे ठीक आहे, मम्मी पूर्णपणे तयार झाली, हा लग्न करूयात. मग माझी मम्मी तयार झाल्यावरती इव्हन त्याने मला त्यानंतर मला वाटतं ही वगैरे अंगठी केली होती माझ्या बर्थडेला. हे बघा, म्हणजे मम्मी तयार होते तोपर्यंत नव्हते तोपर्यंत त्यानं मला काही असं गिफ्ट वगैरे द्यायचं नाही, कारण की मम्मीला घाबरतच होतो आम्ही एवढी सगळीजण. तो पण घाबरत होता आणि मी सगळीच घाबरत होतो. आणि मग त्यानं मम्मी जशी तयार झाली ना, मग तेव्हापासून त्याने त्याचं त्याने एक्सप्रेस करणं चालू केलं. त्यामध्ये त्याने मला ही गिफ्ट दिलं होतं आणि अजून काही थोडंफार नेकलेस, ड्रेस वगैरे, साडी वगैरे, जेवढं म्हणजे बर्थडे आला किंवा काही आलं किंवा काही कुठे गेला, बाहेर गेला, इकडे गेला तिकडे गेला, मग काहीतरी घेऊन आणणं, ह्या सगळ्या गोष्टी वगैरे चालू होत्या. खरं तर इथंपर्यंत आम्ही खूप खुश झालो होतो, कारण कुणालाच काही अपेक्षा नव्हती. मी तर 2 वर्ष एवढी वैतागली होते ना, स्ट्रेस झालं होतं मला.
ह्याच्या घरातले तर पहिल्यापासूनच तयार होते, त्यामुळे असं वाटायला लागले की हा आता लाईफ सॉर्ट झाली, आता काही प्रॉब्लेम नाही, आता निवांत सगळं चालणार. आणि अजून एक गोष्ट म्हणजे माझं असं पण होतं की मी जास्त शिकणार आहे आणि तशी त्याला काही प्रॉब्लेम नव्हता, पण पुढं मला म्हटलं नव्हतं की माझी एवढी सगळी लाईफ चेंज होणार आहे. ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेलच, मिनी ब्लॉग्समध्ये किंवा लॉंग व्हिडिओजमध्ये पण समजेलच तुम्हाला काय काय पुढे घडत गेलं. मग 11th स्टँडर्डमध्ये सायन्समध्ये ॲडमिशन झालं. एकदम सगळं सिम्पल चालू आहे, बोलतोय आम्ही, भेटतोय आम्ही, एकदम नॉर्मल आहे, सगळे तयार आहेत. पण लग्नाचा अजून फार जास्त काही विषय नाही चालू होता. हा फक्त इकडून म्हणजे याच्या घराकडून होतं की हा लवकर लग्न करूया, जास्त लांब व्हायला नको असं वगैरे होतं. पण आमच्या इकडे लांब लांबपर्यंत विषय नव्हता, कारण की माझं पण 17 वगैरे एज असेल. आणि माझं आमच्या घरातली पण म्हणत होती की 20 किंवा 22 पर्यंत असं वगैरे करायचं नाही, ऍटलीस्ट शिक्षण होईपर्यंत असं आमचं फिक्स होतं. मग हळूहळू काय झालं, इकडचे थोडेसे फोर्स करत होते म्हणजे माझे सासू सासरे की लग्न करूया, लवकर करूया, मे आलाय म्हणजे मे जून आलाय, उन्हाळा आलाय, लग्नाचं सीझन आले की हा चला आपण करून टाकूया लवकर, असं वगैरे थोडंसं ते हे करत होते, फोर्स करत होते करून टाकूया लग्न. मग सहजच माझी मम्मी गेले, जे कुंडली बघतात, बामण बघतात त्यांच्याकडे गेले. लग्न निघतंय का फक्त पाहण्यासाठी, ओके, लग्न करायचं असं नाही, आमच्याकडून नव्हतं लग्न करायचं का लवकर, म्हणून फक्त लग्न निघतंय का नाही आपण बघतो ना, कुंडली किती गुण मॅच होतात हे फक्त बघूयात ह्यासाठी गेली होते. आणि तिकडं म्हणजे बामणांनी खूप काय म्हणजे गुरुजी काय म्हणतो आपण, गुरु बामण काय म्हणतो म्हणजे काही गुरुजी मी म्हणते, ओके, गुरु ते खूप काही असं बोलले, ओके, म्हणजे मंगळ आहे, लाईक मला आहे मंगळ, मला मान्य आहे, म्हणजे ह्या गोष्टी मला माहिती आहेत, मंगळ आहे, अजून काय 7.5 आहे, असं म्हणजे काय काय भरपूर काय काय सांगितलं, जे की आता लक्षात पण नाहीये. खूप काही सांगितलं, हे पण ठीक होतं, ठीक आहे आम्ही मान्य करतो हे असू शकतं. पण त्यांनी इतकं असं काहीतरी सांगितलं ना की आम्ही ते आमच्या डोक्याच्या बाहेरच होतं, आम्ही विचारांच्या बाहेरच होतं, की आम्ही असं विचारच केला नाही की असं पण कधी घडू शकतं. हे आमच्यासोबत घडलं. हे येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच, आता मी सांगणार नाहीये. मला वाटतं की तुमचे सगळे जे डाऊट्स होते ना ते क्लिअर झाले असतील. तर हा जो फर्स्ट पार्ट आहे ना हा ट्रायल पार्ट असणार आहे. मला माहिती नाही किती लोक बघणार आहेत किंवा किती लोक याच्यासोबत रिॲक्ट करणार आहेत वगैरे, म्हणून मी छोटासाच बनवलेला आहे, छोटीशी स्टोरी सांगितलेली आहे. पण याच्यावरती जर मला तुमचं खूप सारं प्रेम दिसून आलं ना तर मी नेक्स्ट व्हिडिओ असणार ना तो खूप मोठा घेऊन येईल, म्हणजे जास्तीत जास्त वेळासाठी, म्हणजे त्यामध्ये मला डिटेलमध्ये पण सगळं समजून येईल. या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा, फॉलो करा. भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये, तोपर्यंत बाय.